हाय सगळ्यांना, स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर मी आज नाश्त्यासाठी एक पदार्थ करत आहे. त्याला मी नाव दिलं आहे धिरडं. तर इथं मी पोहे आणि एक रवा घेतला आहे, एक वाटी. त्याच्यात घालण्यासाठी एक शिमला मिरची, कांदा, एक मिरची, एक गाजर, कोथिंबीर असं मी त्याच्यात टाकण्यासाठी घेतलं आहे. एकदम हेल्दी आहे हा नाश्ता, म्हणून म्हटलं चला आणि झटकीपट पण होतं तर करून पाहूया. तर इथे मी रवा आणि पोहे छान असे मिक्सरमधनं बारीक करून घेतले आहेत. आणि गाजर मी असं छान किसून घेतलं आहे. शिमला मिरची वगैरे मी बारीक अशी कट करून घेतली आहे, कांदा आणि मिरची. तर इथे मी पीठ सगळं मिक्स करून घेतलं आहे. हळद आणि मीठ घालून घेतली आहे. थोडंसं आपल्याला चवीपुरतं तिखट टाकायचं आहे. मुलांना खायचं असेल तर तिखट कमीच वापरा. जिरा पावडर टाकली आहे इथे मी. खूप टेस्टी लागतो, नक्कीच करून पहा आणि झटकीपट होतो. तर इथे मी मिरची पावडर टाकली. ही कलरची मिरची पावडर आहे, तिखट नाही म्हणून 1 चमचा टाकली. इथे मी चाट मसाला घेतला आहे. अर्धा चमचा असा मी इथे चाट मसाला घातला आहे. त्याच्यात सगळं मी असं मिक्स करून घेतलं आहे पिठामध्ये. छान आपल्याला असं बारीक दळून घ्यायचं आहे रवा आणि पोहे. आणि पाहू शकता इथे सगळं मी कट करून घेतलं आहे. मिरची, कांदा, टॅमॅटो, गाजर, शिमला मिरची आणि कोथिंबीर. तर आता हे सगळं मी त्याच्यामध्ये मिक्स करून घेत आहे. आणि आपण जसं धिरड्यासाठी पीठ आपण मळतो ना, त्याच पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. आता मी इथे जसं लागेल तसं पाणी घालून घेतलं आहे आणि छान असं व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. तर पाहू शकता असं मी ठेवलं आहे. पाण्याचा अंदाज तर आपल्याला नक्कीच कळतो, त्याप्रमाणे आपण पाणी टाकायचं आहे. आणि व्यवस्थित पीठ हे करून बॅटर त्याचं तयार करून तव्यावरती तेल घालून असं व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. आणि छान आपल्याला असं खरपूस असं धिरडे भाजून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता छान असे खरपूस धिरडे आपले तयार होतात. तर नक्कीच ट्राय करा. तर चला बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.